खोपोली नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर शिवसेना, भाजप व आरपीआय महायुतीच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत महायुतीचे प्रमुख नेते एकत्र येत दमदार शक्तीप्रदर्शन झाले। शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता महाराजा मंगल कार्यालय खोपोली येथे ही सभा उत्साहात पार पडली। या सभेला उद्योग मंत्री उदयजी सामंत, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार आप्पा बारणे, कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे व भाजप रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची प्रमुख उपस्थिती लाभली। विकासाच्या अजेंड्यावर महायुती एका दिलाने काम करीत असून येणारी नगरपालिका विजयी होणारच असल्याचे सांगत खोपोली नगरीचे नगराध्यक्ष व नगरसेवक महाराष्ट्रातील आदर्श नगरसेवक ठरतील असा विश्वासही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला। या सभेला भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विजयभाऊ पाटील, आरपीआय शहर प्रमुख नितीन वाघमारे, भाजपा चिटणीस अॅडव्होकेट प्रकाश बिनेदार, खालापूर शिवसेना तालुका प्रमुख संदीप पाटील, खोपोली शहर प्रमुख संदीप पाटील, शिवसेना महिला आघाडी प्रमुख प्रियाताई जाधव, भाजपा मंडळ अध्यक्ष अजय इंगुळकर, भाजपा महिला अध्यक्ष अश्विनीताई अत्रे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष भाई शिंदे तसेच शिवसेना, भाजप व आरपीआयचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपल्या महायुतीचा जो झंझावात आहे हा गेल्या 4-5 दिवसापासून, म्हणजे ज्या दिवशी फॉर्म भरले तिथपासून आपली जी एकजूटची आहे ती एकजूट पूर्णपणे खोपोलीकरांनी पाहिलेली आहे। पद्धतीने कर्जत विधानसभेमध्ये मग ती माथेरान असू दे, कर्जत, खालापूर, खोपोली असू दे, सगळ्या ठिकाणी जो विकासाचा गेल्या 5 वर्षामध्ये जो झंझावात आणला, विकासाची कामं केली, अशाच पद्धतीचा विकास याच्या पुढे खोपोलीमध्ये अधिकाधिक पद्धतीने आणि तो चांगल्या पद्धतीने आपल्याला करायचा आहे। आणि आपलं काम जे आहे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय याच्याबद्दल जे मतदारांमध्ये जे चांगलं मत आहे, मग केंद्रातील नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं केंद्राचं सरकार असेल, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालचं, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं महाराष्ट्राचं सरकार असेल आणि या विधानसभेमध्ये केलेलं आपलं काम जे असेल याच्या जीवावर आपल्याला कुठल्याही परिस्थितीत मतदारांपर्यंत हा सगळा विषय मांडायचा आहे। मतदारांचा आपल्याला प्रतिसाद आहेच, पण त्यांचा अधिकाधिक पाठिंबा आपल्याला कसा मिळेल याच्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी अधिकाधिक सक्रिय होऊन आपल्याला काम करायचं आहे। पाण्याच्या बाबतीमध्ये असेल सकारात्मक निर्णय घेऊन लोकांना जसं पाहिजे, लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून पाहिजे त्या नागरिकांना न्याय देण्याची भूमिका प्रामुख्यानं सातत्यानं आम्ही सगळे महायुतीच्या घटक पक्षाचे लोक सातत्याने घेत असतात। आणि एखाद्या व्यक्तीला उद्योगमंत्री आल्यानंतर काही अन्य गोष्टींची चर्चा केली असते, पण कुलदीपनं माझ्या हातामध्ये एक चिठी दिली आणि या चिठीमध्ये नक्की शिवसेना, भाजपचे उमेदवार म्हणून ते तुमच्या शहरामध्ये काय काय करणार आहेत आणि ते करण्यासाठी शासनानं त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांची भूमिका आहे। मला असं वाटतं की याच्यातच तुमचा विजय सामावला त्याने दुसरं काय सांगितलं, शिवपाटा ते खोपोली बाजारपेठेवर ट्रॅफिक जामचा जो काही परिणाम होतो तो मार्गचाला खुला करायचा आहे, वारकरी दिंडीसाठी पालखी भवन करायचं आहे, फुटबॉलचं स्टेडियम करायचं आहे, आयटीआयची नवीन बिल्डिंग करायची आहे, महिला बचत गटासाठी विक्री केंद्र करायचं आहे, खोपोली भाजी मार्केट त्याला सुधारायचं आहे आणि आदिवासी बंधू भगिनींसाठी भवन देखील बांधायचं आहे आणि कला केंद्र देखील करायचं आहे। मी एवढं वाचल्यावर खात्रीलायक सांगतो की एवढं जर तुम्ही करू शकला तर पुढच्या 5 वर्षानं तुम्ही बिनविरोध निवडून याल आणि